नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, इंजिनिअरिंगला तर ऍडमिशन घ्यायचंय, पण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल माहित तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कॅटेगरी वाईज तुमची जी कॅटेगरी आहे, म्हणजे कॅटेगरी कोणती? ओबीसी, एससीबीसी, व्हीजे, एनटी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, मायनॉरिटी, डिफेन्स आणि ओपन कॅटेगरी, या कॅटेगरीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात त्यांची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ किंवा आपलं युट्यूब चॅनल हे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. त्याचबरोबर आणखीन एक मोठी अनाउन्समेंट म्हणजे काय, तर आपली पर्सनल ऍडमिशन काउन्सिलिंग. मित्रांनो, तुमच्यासाठी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. ही काउन्सिलिंग जी आहे तर ती सह्याद्री ट्युटोरियल्स म्हणजे आपले महेश सर आणि टेक एस्पायर चॅनल यांच्यात कोलॅबोरेशन मध्ये असणार आहे. आणि या काउन्सिलिंगचं महत्वाचं फीचर म्हणजे काय, तर पहा, प्रीमियम बॅच. प्रीमियम बॅच मध्ये आम्ही काय काय प्रोव्हाइड करतो तर हे मी तुम्हाला सांगतो. हे काही फीचर्स आहेत, तर त्यातले ठळक फीचर म्हणजे काय, तुमचे जे काही फॉर्म्स असतील, सर्व फॉर्म्स, रजिस्ट्रेशन फॉर्म, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो, त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म असो, त्याचबरोबर अलॉटमेंट झाली त्याचं फ्रीज करायचंय, बेटरमेंट करायचंय, म्हणजे सर्व गोष्टी ज्या की ऑनलाईन होणार आहेत, सर्व आमची टीम पाहणार आहे. त्याचबरोबर ऑफलाईन सपोर्ट तुम्हाला राहणार आहे. ऑफलाईन 1-to-1 आपण बसून आपण व्यवस्थित डिस्कशन करू शकणार आहे. तर हे सर्व आहे आपल्या प्रीमियम बॅच मध्ये. त्याचसोबत आपली क्लासिक बॅच सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये आपण कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करतोय, सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतोय. तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी वेबसाईटची लिंक देतोय, त्या ठिकाणी जा आणि नक्की आपल्या काउन्सिलिंगला एनरोल करा. त्यासोबत तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा नक्की आपली काउन्सिलिंग सजेस्ट करा. ओके, तर आपण मेन टॉपिक कडे वळूया. तर आपला टॉपिक आहे की नक्की कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात. तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय केलं की जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत सर्व विद्यार्थ्यांना लागणार आहे, म्हणजे तुमची कॅटेगरी कोणती असो, तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागणारच आहेत. ते एकदा मी तुम्हाला सांगतो. पहिलं आहे एसएससी रिझल्ट, म्हणजे आपला 10वीचं मार्कशीट तुमच्याकडे असणारच आहे ते. त्याच्यानंतर काय, एचएससी रिझल्ट म्हणजे 12वीचं मार्कशीट. तुमच्या कॉलेजमध्ये तुमचं 12वीचं मार्कशीट आलेलं आहे, जा व्हिजिट करा आणि ते घेऊन या. त्याच्यानंतर काय, तर 12th लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे आपला एलसी. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शाळा सोडल्याचा दाखला. हा कुठे मिळणार, तो तुमच्या 12वीच्या कॉलेजमध्ये जा, त्या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला घेऊन या आणि त्यासोबत तुमचं रिझल्ट घेऊन या. त्याच्यानंतर काय, तर डोमॅसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट. पण लिव्हिंग सर्टिफिकेट वर काय पाहिजे, की तुमचं जन्मस्थळ म्हणजे तुमचं जन्मस्थळ म्हणजे बर्थ प्लेस जे आहे तर ते तुमचं तिथं इंडिकेट केलेलं पाहिजे. ओके, हे 3 डॉक्युमेंट्स एकमेकांना ऑर आहे, त्यापैकी कोणतंही आपण दिलं तरीही चालतं, काही एक प्रॉब्लेम नाहीये. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की डोमॅसाईल सर्टिफिकेट हे काढून ठेवा, कारण नंतर स्कॉलरशिप वगैरेच्या फॉर्मसाठी हे तुम्हाला मस्ट आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट म्हणजे काय, उत्पन्नाचा दाखला. आता हा कुणासाठी, तर पहा, एससी आणि एसटी कॅटेगरीचे जे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी इन्कमची काही एक लिमिट नाहीये, मग त्याच्यामुळे त्यांना इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही. मग ज्यांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा आत आहे, 8 लाखांपेक्षा कमी आहे, तर अशा स्टुडंटकडे इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय, तर एमएचटी सीईटी आणि जेईचं तुमचं स्कोर कार्ड. ओके, एमएचटी सीईटी आणि जेईचं स्कोर कार्ड हे तुमच्याकडे असणारच आहे, कारण सीईटी दिली आहे आणि येते एक 10 ते 15 दिवसामध्ये आपला रिझल्ट पण येऊन जाईल. त्याच्यामुळे स्कोर कार्ड तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचे. त्याच्यानंतर काय, आधार लिंक विथ नॅशनलाइज बँक अकाउंट. बँक अकाउंट असणं गरजेचं आहे आणि त्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे. आता हे पहा, ऍडमिशन प्रोसेसमध्ये या आधार लिंकिंगची किंवा बँक अकाउंटची काही एक गरज नाही आपल्याला. पण ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयरला जाल इंजिनिअरिंगला, त्यावेळेस तुम्हाला पहिल्या 2 महिन्यामध्येच महाडीबीटी म्हणजे जो स्कॉलरशिप आहे तर त्याचा फॉर्म भरावा लागतो. मग त्यासाठी हे खूप महत्वाचं असतं. आणि त्याच्यानंतर काय, की गॅप सर्टिफिकेट. आता गॅप सर्टिफिकेट कुणासाठी, की ज्या मुलांनी ड्रॉप घेतलाय. ड्रॉप म्हणजे काय, अभ्यासासाठी 1 वर्षाचा वेळ घेतलाय, त्यामध्ये त्यांचं कोणत्याही दुसऱ्या कॉलेजेस वगैरेला ऍडमिशन नव्हतं, तर त्यांच्यासाठी लागणार गॅप सर्टिफिकेट. हे कसं बनतं, ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ मी बनवलाय, तो एकदा जाऊन पहा. हाऊ टू मेक गॅप सर्टिफिकेट टेक एस्पायर असं सर्च केलं, व्हिडिओ तुम्हाला येऊनच जाईल. आणि त्याच्यामध्ये काय नाही, सिम्पली तुम्हाला स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो आणि तिथे एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो, तुमचं नाव वगैरे, पालकांचं नाव वगैरे एंटर करायचं. त्या पद्धतीचं गॅप सर्टिफिकेट असतं आणि हे काय एका दिवसात सुद्धा बनतं. मग हे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत, याचा वाटल्यास तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, जे की तुम्हाला सगळ्यांना लागणारच आहेत. त्याच्यानंतर आता डॉक्युमेंट्स आहेत कोणते, कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स. जर मुलांना तुमची कॅटेगरी ओबीसी, ऑदर बॅकवर्ड क्लास, एसबीसी, एससीबीसी, व्हीजेडीटी, एनटी मध्ये NT1 आलं, त्याच्यानंतर NT2 आलं, NT3 आलं, तर यापैकी असेल तर तुम्हाला हे बेसिक डॉक्युमेंट्स जे मी आता तुम्हाला सांगितले हे तर लागणार आहेतच. पण त्याच्या व्यतिरिक्त कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या जातीचा दाखला हा सुद्धा लागणार आहे. त्याच्यानंतर काय, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हा दी मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, किंवा
जर तुमच्याकडे सध्या नसेल डॉक्युमेंट तर आत्ताच काढायला टाका, कारण याला यायला 2 महिन्याचा वेळ लागतो. मग ऐन वेळेस काय होतं, आपल्या ऍडमिशनची प्रोसेस असते, ऍडमिशन घ्यायची वेळ येते, पण मुलांकडे हे डॉक्युमेंट नसतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे काय करायचं, आत्ताच हे डॉक्युमेंट काढायला टाकायचे. आणि त्याच्यानंतर काय, एनसीएल नॉन क्रिमिलियर हे 4 ते 5 दिवसामध्ये नॉन नॉन क्रिमिलियर येऊन जातं. हे 3 डॉक्युमेंट्स मेन आहेत तुमची एखादी पर्टिक्युलर कॅटेगरी प्रूव्ह करण्यासाठी. ओके, हे 3 डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे असतील तर सीईटी असं कन्सिडर करतं की हा मुलगा या कॅटेगरीचा आहे. यापैकी एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल, ओके, म्हणजे 2 असतील, कोणतं एक नसेल, तरी तुम्ही तुमची कॅटेगरी प्रूव्ह करू शकत नाही. हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला मॅन्डेटरी आहेतच. बरं, त्याच्यानंतर ना जर आपण पाहिलं तर एससी आणि एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी काय पाहिजे. मी जसं तुम्हाला सांगितलं, एससी आणि एसटीच्या मुलांना इन्कमचं लिमिट नाहीये. मग त्याच्यामुळे काय, यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ह्या 2 सर्टिफिकेटची गरज आहे. बरोबर, नॉन क्रिमिलियर एससी आणि एसटी साठी नाहीये, नॉन क्रिमिलियर एससी आणि एसटी साठी नाहीये. बर, त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ती आहे ईडब्ल्यूएस किंवा ईबीसी. ईडब्ल्यूएस म्हणजे कोण, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. ईबीसी म्हणजे काय, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. तर यांच्यासाठी कोणते सर्टिफिकेट लागतात, कास्ट सर्टिफिकेट लागतं, कास्ट व्हॅलिडिटी ते पण लागतं, नॉन क्रिमिलियर ते पण लागतं, आणि त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ते पण लागतं. आता मराठा कॅन्डिडेट्सला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट सध्या मिळत नाही, त्यांना पर्टिक्युलरली एससी याच कॅटेगरीमध्ये जायचंय. आणि ज्यांच्याकडे स्टेटचे ईडब्ल्यूएस नसतील तर त्यांनी काढून ठेवा, कारण सीईटी साठी आपल्याला स्टेटचं ईडब्ल्यूएस असणं गरजेचं आहे, महाराष्ट्र राज्याचं ईडब्ल्यूएस असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 2 फॉर्मॅट आहे, एक इंग्लिश फॉर्मॅट आहे आणि एक मराठी फॉर्मॅट आहे. दोन्ही फॉर्मॅट व्हॅलिड आहेत, पण नॅशनलचं ईडब्ल्यूएस आपल्याला या प्रोसेसमध्ये चालणार नाही. ओके, त्याच्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला, तर मायनॉरिटीच्या स्टुडंटसाठी. मायनॉरिटी म्हणजे काय ते एकदा समजून घेऊया. मायनॉरिटी म्हणजे काय, एका पर्टिक्युलर कॉलेजमध्ये एक पर्टिक्युलर भाषा बोलणारे किंवा एका पर्टिक्युलर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी काही राखीव जागा असतात, तर त्यांना म्हणायचं मायनॉरिटी. मग ह्या मायनॉरिटी कोणत्या असू शकतात, तर जैन मायनॉरिटी आहे, ख्रिश्चन मायनॉरिटी आहे, त्याच्यानंतर मुस्लिम मायनॉरिटी आहे, त्याच्यानंतर जर पाहिलं तर मल्याळम आहे, गुजराती मायनॉरिटी आहे, हिंदी मायनॉरिटी आहे. तर ह्या मायनॉरिटीज आहेत. मग यासाठी आपल्याला लागतं मायनॉरिटी सर्टिफिकेट, हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि याचा उपयोग जास्त करून तुम्हाला मुंबईकडील कॉलेजमध्ये होऊ शकतो, कारण भरपूर सारे कॉलेजेस आहेत तर ते मायनॉरिटीच्या अंडर येतात किंवा मायनॉरिटी तिथं चालते. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स, पर्सन विथ डिसॅबिलिटी कॅन्डिडेट्स, तर यांच्यासाठी काय पाहिजे आपल्याला, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, म्हणजे तुमच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र. तर ते तुम्हाला 40%, ओके, 40% किंवा 40 पेक्षा जास्त पर्सेंटचं पाहिजे. जर तुमच्याकडे 40च्या आतमधलं असेल तर ते इथं व्हॅलिड धरणार नाहीत किंवा तुमचं रिझर्वेशन तुम्हाला मिळणार नाही. आणि हे सर्टिफिकेट कुणाकडनं पाहिजे, तर सिव्हिल सर्जन किंवा गव्हर्नमेंट मेडिकल ऑथॉरिटी. सिव्हिल सर्जन म्हणजे काय, की आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे जिल्हा रुग्णालय असतं, सरकारी हॉस्पिटल, तर त्या ठिकाणी जे सर्जन असतात, सिव्हिल सर्जन, तर त्यांच्याकडनं ते त्यांच्या स्वाक्षरीचं सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर काय, तर डिफेन्स स्टुडंट. डिफेन्स स्टुडंट म्हणजे काय, की ज्यांचे पॅरेंट्स हे आर्मीमध्ये आहेत, ओके, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी असतं डिफेन्स सर्टिफिकेट. तर डिफेन्स सर्टिफिकेट काढून ठेवा, याचाही खूप विद्यार्थ्यांना फायदा होतो. म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स होते. आय होप तुम्हाला सर्व डॉक्युमेंट समजलेत. मग आता काय करायचंय, वेळ न घालवता तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागतात तर ते पटकन काढून ठेवायचे, कारण आत्ताच वेळ आहे. नंतर काय होतं, ज्यावेळेस ऍडमिशनच्या वेळेस आपण काढायला जातो त्यावेळेस ऍडमिशन प्रोसेस चालू होते, म्हणजे सर्वच पालक डॉक्युमेंट्स काढत असतात, मग गर्दी असते, मग प्रोसेस स्लो होते, डॉक्युमेंट्स मिळत नाहीत, ऍप्लिकेशन रिजेक्ट होतात. मग एन ऍडमिशनच्या टायमाला आपल्याला कॅन्सल वगैरे किंवा अशी होण्याचे चान्सेस नको आहेत. त्याच्यामुळे सेफ साईडसाठी हा व्हिडिओ बनवतो की आत्ताच हे सर्व डॉक्युमेंट्स नक्की काढा. त्याचबरोबर आपली ही जी पर्सनल ऍडमिशन काउन्सिलिंग आहे, ओके, तर ही काउन्सिलिंग नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय, नक्की व्हिजिट करा आपली वेबसाईट. त्या ठिकाणाहून तुम्हाला एनरोल करायचंय, ते कसं करायचंय वगैरे सगळ्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात. आणि त्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. 16 मिनिटाचा व्हिडिओ आहे. काउन्सिलिंग का घ्यावी, का नको घ्यावी, काय काय मिस्टेक होतात, किंवा आमचीच काउन्सिलिंग का चूज करावी, आमचीच का बेटर आहे, हे सर्व गोष्टी विथ प्रूफ मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे तो व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की पहा. आणि त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ मी काय टॉपिकवर बनवू, कोणत्या टॉपिकवर तुम्हाला गायडन्स हवाय ते मला सांगा. ऑल द बेस्ट.